खातात ना आता. येस. सॉफ्टीचा कुठला फ्लेवर आहे आयशीचा? गुलकंद. सॉफ्टीचा पिस्ता आहे, आयशीचा गुलकंद. नाही माझं पिंक आहे. पिंक कलर. मायशीचं ग्रीन आहे, माझं ऑरेंज आहे. हेअर कट कसं वाटतं? शॉर्ट केली की. माझे एवढे केलेत मी. आम्ही आहे आता कॅम्पमध्ये साळून केला. आम्ही इथेच येतो, खूप छान असतो इथे आईस्क्रीम खायला. आम्ही टू व्हीलरवर रात्रीचं येतो. मोमोज पण असतं. डॅडा घेऊन आले आमचा फेवरेट नेहमीचा. ओके, काचेचे ग्लासच नाही दिया. नहीं बोला ना मामा लोग का ये है. पकडते. येस, तो फालुदा आणि हे माझ्यासाठी येस, आपल्यासाठी म्हणजे ठीक आहे, दोघांचंच येते. आता काय त्याला काय हे ओपन इट. कोणालाच माहित नाहीये काय त्याची. तुला पण नाही माहिती. थैंक यू. कोणालाच नाही माहिती काय. तुला पण नाही माहिती. मला माहिती आहे कारण मी पॅन्ट पॅन्ट आणि टी शर्ट एवढा बारीक काय ते काय अदृश्य आहे काय काही लॉजिक, काही लॉजिक सर. जॅकेट. जॅकेट भी नहीं. दिस इज हँडमेड. म्हणजे मी हँडमेड बनवलंय आणि नंतर काही बट ते खूप छान आहे. दिस इज फोटो फ्रेम. अल्बम. अल्बम. फोटो है लैमिनेशन करके फोटो छे. फोटो नहीं, दिस इज द स्काई मैप. रे स्काई मैप बोलते हैं इसको. हैप्पी 10 ये स्काई मैप है. ज्यावेळेस म्हणजे 10 years जिस दिन शादी होती है ना, तो 120 वो months. हाँ अच्छा. शादी होती है ना, तो स्काई का वो टाइम पे अपने रहते हैं. अच्छा. तो वो स्काई 20 जून 2016 में स्काई का ये कैसा था, तो ये स्काई मैप है. 3650 डेज हो गए और हार्स से ना 87,600 और मिनट्स बहुत है. मिनट्स बहुत है. फॉरएवर वन. 52 मिनट. 10 साल पहले तेरे आज भी वही प्यार जिंदा. बहुत अच्छा बना माशाल्लाह. अच्छी बात. मैंने बनाई वो हैंडल प्रिंट अच्छा आउट बना. करके दी. मतलब तूने मोबाइल में बनाया, प्रिंट आउट करके दी. बहुत अच्छा बना. एडिटिंग करेंगे. अच्छा बना. दिखा इधर के वो अभी अच्छे से दिखेगा, अच्छे से बनाना पड़ेगा. नहीं भारी बने पर अच्छा क्रिएटिविटी अच्छी है, पर दिमाग लगा के उसको लॅमिनेशन करे हुए भारी बनायला. येस, तसं छोटंसं गिफ्ट माझं डॅडाला. अजून you. 1-2 गिफ्ट्स आहेत ते येणार आहेत. ते आता जरा मागवायला वेळ झाला म्हणून येतील आता, ऑन द वे आहेत. अजून 2 गिफ्ट्स डॅडाला भेटणार आहे आणि सरीचं. येस. तर चला आता मी आता फालुदा खाते. भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तुम्हाला आमची लव्ह स्टोरी जर ऐकायची असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की शेअर करेल. खूप छान अशी इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे आणि छान 10 वर्ष झालेत आमच्या लग्नाला, छान सक्सेसफुल. 2 छान बेबी झाले, 2 छान प्रिन्सेस झाल्यात आणि आता आमची लाईफ सेट आहे आणि सेटल आहे. येस, खूप छान, खूप गोष्टी कमवल्या आम्ही दोघांनी एकमेकांसोबत. आणि आहे का नाही, जेव्हा दोघांनी लग्न केलं होतं, म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. स्ट्रगल करत होतो खूप. आणि आजची जी सिच्युएशन आहे, आफ्टर 10 इयर्स आम्ही खूप गोष्टी अचीव केल्यात लाईफमध्ये. शून्यातून वर आलेली कंपनी आहे. हां, शून्यातून वर आलेली कंपनी. खूप गोष्टी आम्ही लाईफमध्ये अचीव केल्यात आणि येस, आमचं प्रेम सक्सेसफुल केलं आहे. कारण येस, बोलणारे खूप होते आमच्या वेळेस पण आणि अजूनही असतील मे बी, बट आता ते कसं आहे, आता बघितलं सगळ्यांनी तर सगळ्यांना एक्सपेक्टेशन्स आहे देव माणसाकडून. आता म्हणजे असं झालं की बाबा असं जावंही सगळ्यांना भेटू दे असं सगळ्यांना वाटतं. आणि असं हेच जे असं ज्यांना वाटतं त्यांना आधी खूप असं वाटायचं की यार का केलं हिने असं तसं, किंवा बरंच जे काही असेल ते दोघांच्याही इथून, असं एकटीच्या इथून. आणि आता खूप छान आमचा संसार चालला आणि खूप आम्ही गोष्टी अचीव केल्यात लाईफमध्ये, सेटल झालो आहे. आता ॲट द एज ऑफ 33 आम्ही बऱ्यापैकी सेटल झालो. अजून 1-2 आमचे ड्रीम्स आहेत
ते कम्प्लीट केले की आम्ही अजून हे खूप म्हणजे अजून 1-2 ड्रीम्स आमचे जे कम्प्लीट झाले की आम्ही आहे का नाही सगळं मिळवल्यासारखं आहे. बट आता ते यस त्याच्या आता एक तर झालेले आता अजून 1-2 आहेत त्याच्या मागे लागणारे. आम्ही मागे लागलो ऑलरेडी आणि ते नक्कीच येते अजून 2-3 वर्षात आम्ही ते अचीव करणार आहे आणि करूनच दाखवणार आहे. तर येस असा छान आमचा वेडिंग व्लॉग होता, ॲनिव्हर्सरीचा व्लॉग होता हा. तर चला डॅडाला काय बोलायचं काय ॲनिव्हर्सरीबद्दल? काय नाही, कसं होते 10 वर्ष आपले? लय भारी होते. लय स्ट्रगल पण केलं आहे, सुरुवातीला लय स्ट्रगल केलेलं आहे. लय काय बोलू आता, काय काय केलेलं आहे. मग कसं आहे ॲक्च्युली भांडणं सगळ्याच रिलेशनमध्ये होतात, बट ते सांभाळून घेणं आणि पुढे सेटल करणं म्हणजे पुढे तुम्ही हे करणं. आमचं दोघांचं एक होतं की बाबा आपण दोघांनी केले तर आपल्यावर कोणी बोट नाही ठेवलं पाहिजे. आम्ही दोघांनी ते आजपर्यंत नाही, आम्ही दोघं मरेपर्यंत आम्ही ते हे करणार की बाबा आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केलं तर ते आम्ही सक्सेसफुली निभावणारच, ॲट एनी कॉस्ट निभावणार. बट टचवूड असं काही नाही, आम्ही छान हसत खेळत एन्जॉय करत लाईफ आमची जगतो. छान असा आणि असायचं 10 इयर्सची मेमरीज आहे का नाही डॅडाची. आता बघूया आता पुढच्या वर्षी अजून काहीतरी छान करता येईल. तर चला हा होता आमचा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला? आणि माझ्यासोबत एक खूप मोठी ट्रॅजेडी झाली आज, तर तिचा मी तुम्हाला आता येणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की माझ्यासोबत काय ट्रॅजेडी झाली. तर चला आता भेटूया छानशा नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस लव्ह स्टोरी जर पूर्ण लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर मला नक्की कमेंट करा. तर आता भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो बाय करो, बाय बाय.